2-3 व्हिडिओ मी बघितले, आले थोडंफार डोक्यात आता. नाही फक्त डेटॉल टाक. तरी वेळ झाला, मी पेपर शोधत होते घरात, कारण आणखीन स्टिचिंग नंतर थोडंफार कमी होत असतं. हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर काल संध्याकाळी ना मला हे आधीसाठी जे काही ड्रायफ्रूट्सचे लाडू मी बनवते तर ते बनवून ठेवायचे होते. आधी बनवले होते मी, पण ते आपण जसं दाण्यांचं कूट घालून गुळ घालून बनवतो ना, तर तसे बनवले होते. तर ते त्याला खूप आवडले, पण त्यामुळे काय झालं की खजूर जे काही मी त्याला सेपरेट देत होती खायला, तर तो खातच नव्हता आणि ते तसंच पडून होतं. मग त्यामुळे म्हटलं हेही त्याच्या पोटात जायला हवं, असं काहीतरी करूयात. तर आधी जशी मी लाडू बनवत होते तर तसेच मी आज बनवले होते. आणि काल संध्याकाळचं हे शूट आहे. तर आणि जे काही मिक्स सीड्स असतात सगळ्या, तर ते सेपरेट मी आधी भाजून ठेवायची. तर त्या फक्त मीच खात होती, ते खात नव्हते दोघं बापले का. म्हणून म्हटलं आता ह्या जे काही लाडू बनवते त्यात त्यांनाही मिक्स करून देते मी. तर ते लाडू मी आता बनवते. आणि एवढा पाऊस सुरू आहे, कंटिन्यू पाऊस सुरू आहे, इतका कंटाळा आला आहे आता पावसाचा. आणि त्यातल्या त्यात न्यूज वगैरे बघतोय तर नाशिकमध्ये सगळीकडे एवढं पाणी आहे, गंगेला खूप मोठा पूर आलेला आहे. आणि एवढं आजारी असून सुद्धा आधीचं म्हणणं होते की आपण पूर बघायला जाऊयात. कारण त्याचं काय झालं आहे, कधी तो एवढा असं सुट्ट्यांव्यतिरिक्त घरात थांबत नाही. आणि आता कमीत कमी म्हणजे त्याला 1 आठवडा झालेला आहे तो घरीच आहे. त्याला खूप जास्त बोर होतं आहे. पण गंगेवर पूर बघायला जाणं पण सोपं नाही आहे. तिथे खरं तर जायलाच नको आता ह्या अशा वातावरणात. सगळे म्हणताय की घरातच थांबा सेफरा, पण तरीसुद्धा काय माहिती लोक कशाला जातात उगाच. तर एवढे व्हिडिओज येत आहेत, हसायलासुद्धा खूप येतं की अक्षरशः पोलीस लोक मारत आहेत तरीसुद्धा व्हिडिओ काढण्यासाठी, रील बनवण्यासाठी पाण्यात लोक जात आहेत. काय म्हणावं ते यांना. तर आधीला कसं तरी समजावलं की थोडंसं पाणी ओसरलं की एखाद्या दिवशी आरतीला जाऊयात म्हणून, पण आता सध्या नको. आणि पाण्याचा तर कुठेच अंदाज वाटत नाही आता की थांबेल असं एवढ्या 1-2 दिवसात, मला तरी नाही वाटत. कारण आता उद्याला एकादशी आली, परवाला. कारण हा कालचा ब्लॉग आहे, मी शुक्रवारी एडिट करते. तर परवाला तर एकादशी आली, तर एकादशीला तर असतोच पाऊस असं म्हणतात. तर त्यामुळे मला नाही वाटत आता की कमी होईल असं. तर असो, तरी ते सगळे सीड्स जे काय होते ते मी थोडं थोडं तूप घालून भाजून घेतले. त्यानंतर ड्रायफ्रूट्स पण भाजून घेतले. आणि जे काही अंजीर होतं तर ते मी बारीक कट करून घेतले. आणि आत्ता कुठल्या गोष्टीत भेसळ नसेल हे आपण आता म्हणजे जास्तीत जास्त गोष्टींमध्ये काही ना काही मिक्सिंग असतं. तर त्यामुळे आपल्याला अंदाज नाही लागत की नेमकं आपण काय खातो आहे. तर तसंच झालं. जे काही अंजीर माझ्याकडे होतं ते इतकं गोड लागत होतं, म्हणजे अक्षरशः साखर खातो आहे असं लागत होतं. एवढं तरी काही गोड नाही राहत. मी थोडंफार सर्च केलं आणि मला थोडीफार माहिती काढली तर लक्षात आलं की काही ठिकाणी असं केलं जातं, सगळ्याच ठिकाणी नाही. अंजीर आणि हे खजूर जे काही असतात तर ते कच्चेच असतात, फक्त त्यांना साखरेच्या किंवा गुळाच्या पाकात मिक्स केलेलं असतं, भिजत ठेवलेलं असतं, त्यामुळे ते एवढे गोड झालेले असतात. तर विचार करा, आता आपण साखरेसाठी त्याचा अल्टरनेटिव्ह शोधतोय, काहीतरी आपल्याला नॅचरल भेटायला पाहिजे, तर त्यातही असं काहीच ऐकायला येते. तर काय खावं आता हा प्रश्न पडतो. तर एवढं तर काही आपण डीपमध्ये नाही जाऊ शकत. पण खूप दिवस झाले हे खजूरचं पाकिट होतं आणि ते दोघंही जण खात नव्हते हातात दिल्याशिवाय. म्हटलं मग असंच करूया आता, साधे लाडू बनवण्यापेक्षा गुळाचे. तर खजूर घालूनच मी लाडू बनवायचं ठरवलं आता. थोडे चिकट होतात ते ह्या दिवसाचे, पण मग तरी जाईल पोटात असं तरी. आणि ह्या वेळेस मी प्रत्येक वेळेस फक्त ड्रायफ्रूट्स मी घेत होती. ह्या वेळेत सीड्स पण ॲड केलं आहे. त्यानंतर मखाणे मात्र मी घालायला विसरली. लास्ट टाईम पण विसरली होते ना, आत्ता पण विसरली मखाणे घालायला. आणि ह्या वेळेस मात्र मग मी त्यात थोडंसं खोबरंसुद्धा घातलेलं आहे आणि खारीक पावडर घातलेली. तर खारीक पावडर तर मी विकतचीच मागवली होती. मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्यासोबत हे सगळं शेअर केलं होतं, कारण हे कालच करायचं होतं मला, पण संध्याकाळपर्यंत मला जमलंच नाही. म्हणून म्हटलं आज 2 दिवस झाले ते वाट्यांमध्ये काढून ठेवलेले होते आणि वातावरणामुळे त्याचे सॉगी पडत होते, मऊ होत होते, म्हणून त्यांना मी भाजून घेतलं थोडंसं तूप घालून. आणि सगळं मिक्सरमधून वाटून घेतलं, थोडंसं जाडसर पूड बनवून घेतली त्यांची. त्यानंतर जे काही खजूर होतं तर ते सुद्धा मी तुपात असं वितळवून घेतलं आणि हे असे लाडू केले. खूप लेट झालं होतं मला लाडू बनवायला रात्री, म्हणून फारसं काही शूट नाही गेलं संध्याकाळचं. आणि हे आता आज सकाळचं मी शूट घेतलेलं आहे. नाही फक्त डेटॉल टाक. थोडंसं दिवस झाले तो आंघोळ नाही गेले. 2 वेळेस सांगून करणार आहे.
एक गिझर पण चालू करून दिलाय. थांब नाही कर आंघोळ कर. मला डॅन्ड्रफ होतं जरा थोडं. हा कर तू कर 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 तू हेअर कट केला होता त्या दिवशी पण नव्हतं केलेलं. नाही केलं होतं त्या दिवशी. केलं होतं का? हा. बरं ठीक आहे कर मग. बरं. बरं झालं की असं असतं. आणि जोपर्यंत त्याला बरं नव्हतं तेव्हा मला असं वाटत होतं की कधी एकदाचा बरा होतो आधी आणि बरं झाल्यावर असं डोक्याला टेन्शन असतं. पण हे चांगलं टेन्शन असतं, गोड टेन्शन असतं. बापरे काय त्याने हालत करून सोडली होती. त्याला अजिबात सहन नाही होत त्याच्याने. एवढंसं सुद्धा ताप असू देत काही होऊ देत त्याला, पण ते म्हणता ना खूप असं नाजूक टाईपमध्ये लगेच त्याला कसं तरी होतं. म्हणजे तो करतो सहन, पण अवतार त्याचा असा होतो की बापरे बघण्यासारखा, डोळे आणि तो पूर्ण लाल झालेला तापाने. आणि तो नाही घाबरत पण मलाच घाबरायला होतं. तरी इंजेक्शन नंतर ब्लड काढताना माझ्या तोंडातून एक शब्द नाही निघाला. तरी 2 वेळेस सलाईन लावताना माझ्या तोंडातून एक शब्द नाही तो निघाला. आहे स्ट्रॉंग, पण माझ्याने नाही बघणं होतं असं काही. दादा काय बोलले त्याला तिकडे नेलं तेव्हा, तर त्याला ना 5 मिनिटं बाहेर थांबवा, कारण आमच्या आधी एक पेशंट तिकडे, त्यांचं ब्लड घ्यायचं होतं. तर ते बोलले की त्याने जर का बघितलं तर तो घाबरेल, तर त्याला थोडा वेळ बाहेर ठेवा. आम्ही त्याला बाहेर ठेवलं आणि तो अजिबात नाही घाबरला. नेल्यावर पण नाही घाबरला. ब्लड काढून झालं तोपर्यंत त्याला काहीच नाही वाटलं. त्याच्यापेक्षा मीच जास्त घाबरले होते. तर आता 2 वाजत आलेले आहेत, 1:45 झालेले आहेत. आधीला आज सुद्धा दवाखान्यात न्यावं लागलं होतं, कारण आजही त्याला सलाईन लावायची होती. तर ते जाऊन आलेले आहेत. त्यांना इतकी धावपळ होत होती 2-3 दिवसांपासून, कारण दवाखान्यात नेलं आधीला. म्हणजे ह्या 2 दिवसात, तसं तर 4-5 दिवसांपासून दवाखाना चालला आहे, पण ह्या 2 दिवसात दोघं टाईम दवाखान्यात जायला लागलं. तर आज सकाळी त्याला घेऊन गेले होते आणि आज मी नव्हती मग गेलेली, कारण तिकडे जाऊन थांबले मी की तिथून आल्यावर खूप जास्त लेट होत होतं. काल अक्षरशः म्हणजे कामाला जाताच नाही आलं, त्यांना घरीच थांबावं लागलं. कारण त्याला परत न्यायचं होतं आणखीन संध्याकाळी 2 तासांसाठी. मग कुठे काय जाणंच नाही झालं त्यांचं. तर खूप फजिती झाली यावेळेस, आणि पाऊस असल्यामुळे, नाहीतर मीही नेलं असतं आधीला. आज मला ते ब्लाऊजचं स्लीवचं करायचं आहे, काहीतरी नवीन ट्राय करूया म्हटलं. तर फ्रीलवालं जे काही आहे तर त्याचे 2-3 व्हिडिओ मी बघितले, आले थोडंफार डोक्यात आता. तर ते शिवते. आणि 4 दिवस झाले आधीने आंघोळ नव्हती केलेली. तर आज त्याला म्हटलं, डॉक्टरांना विचारलं आहे तसं, ताप वगैरे नाही त्याला आता, आणि जे काही इन्फेक्शन होतं ते पण बऱ्यापैकी आता कमी झालेलं आहे. म्हणजे थोडंफार खायला लागला आहे तो. तर आजही त्याला घेऊन गेले सकाळी. ते आले तोपर्यंत मी स्वयंपाकाचं केलं, घरातलं सगळं आवरलं. थोडासा पाऊस थांबलेला होता, तर आणि 3-4 दिवसांपासून काहीच करणं झालेलं नव्हतं, नुसतं आधीच्या मागेच फिरणं होत होतं. तर ते आवरलं, स्वयंपाक केला, ते त्याला दवाखान्यातून घेऊन आले, जेवणं झाली आणि ते आता गेलेत ड्युटीला. आता आधीसाठी मी थांबली आहे, नाहीतर मला भांडी वगैरे थोडेफार आवरायचे, मशीन लावायचे कपड्यांचं. पण आधीची आंघोळ व्हायची होती, म्हणून म्हटलं कर आराम. आणि आता 2-3 दिवस त्याला पूर्ण आराम करू द्यायचे. असे तर आज त्याला स्कूलला सुट्टी आहे पावसामुळे, आणि उद्याला एकादशीची मे बी असू शकते, असेलच बहुतेक. आणि परत रविवार, म्हणजे पूर्ण आठवडा दादी घरीच आहे असं धरून जरी चाललं तरी काही हरकत नाही. पण असं त्याचं बरं होणं महत्त्वाचं होतं. आणि आज बरं वाटते, पण ह्या 2 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये आणखीन त्याचा आराम होईल. तर सोमवारपासून त्याचं आता ते रुटीन लागेल स्कूलचं एकदाचं. आणि कितीतरी वेळ झाला मी पेपर शोधत होते घरात, कारण बरेच दिवस झाले पेपर बंद केलेले. बंद म्हणजे घरी नव्हता येत असंही, बाहेर जाऊन आणत होते रोजच्या रोज. पण आता बंद केलेले आहे आणणं. आणि थोडेफार होते तर ते मी सांभाळून ठेवले होते, कारण यांच्यात खूप सारी माहिती सुद्धा असते. संध्यानंद पेपर आहे हा, ज्यांना माहिती असेल त्यांच्या लक्षात आलं असेल. तर कितीतरी शोधलं तेव्हा ते एक मला भेटला. आणि डायरेक्टली कापडवर कट करायची माझी हिंमत म्हणजे होत नाही आहे. पहिल्यांदा मी तशा शिवायचा प्रयत्न करते, म्हणून म्हटलं आधी पेपरवरच कट करूया, कारण पेपरवर काही कमी जास्त झालं तर आपण करू शकतो. आणि फ्रीलमध्ये आपण ना डबल लेअरचे सुद्धा शिवू शकतो बाई. पण माझ्याकडे आता ब्लाउज पीस नाही आहे, एवढाच काय तो कपडा मी साडीचा काढलेला आहे. तर यातच मला आता ते स्लीव्ज बसवायचे आहेत, म्हणून म्हटलं सिंगलच घेऊयात. त्यातल्या त्यात पण किती इंची कपडा ते बघायला लागतंय, कारण 5 पर्यंत त्या स्लीव्ज मला घ्यायचं आहे असं मला चाललंय. बघूया आता कापड किती भरतं ते. आणि जोपर्यंत मी जे काही शिवत होते तर त्याचे व्हिडिओज बघितले नव्हते, तोपर्यंत मला खूप असं वाटत होतं की म्हणजे जमेल का नाही आपल्याला. पण 2-3 व्हिडिओ बघितल्यानंतर मला फुल कॉन्फिडन्स आला. हां, पण झालं काय की याला ना स्क्वेअरमध्ये कपडा लागतो आणि चौकोनी घडी करून मग तो कट करायला लागतो, जसं की आपण अम्ब्रेला ड्रेस वगैरे शिवतो तसं.
तर तेवढा कपडा तर माझ्याकडे नव्हता आणि हे माझ्या इतक्या लेट लक्षात आलं सगळं हे पेपर कटिंग वगैरे झाल्यानंतर ते माझ्या लक्षात आलं. पण असं ते काही वाया जाणार नाही, तर कुठल्या तरी ब्लाऊजला मी ते वापरूनच घेईल. त्यानंतर हा असा एक पट्टा काढला होता मी साडीमधून ब्लाऊज शिवून स्लीव्ज बनवण्यासाठी. खूप कमी होता तो, तर अशा ह्याच्यात ते तशा स्लीव्ज बसल्या नसत्या, तर त्यामुळे मग ते कॅन्सल केलं. आणि कापड हे थोडंसं गोळा झालेलं होतं लेस काढल्यामुळे, तर त्याला आधी प्रेस करून घेतली आणि साध्याच स्लीव्ज मग मी बनवल्या होत्या. नंतर फ्रीलवाल्या जे काही स्लीव्ज असतात तर त्या बनवायच्या होत्या. फ्रेश वाटते माहिती. तर त्या बनवायच्या होत्या फ्रीलवाल्या, पण मग त्याला कापड हे पुरणार नाही म्हणून मी साध्याच स्लीव्ज आता घेते आणि हे कट करून ठेवले. एखाद्या दुसऱ्या ब्लाऊजसाठी ट्राय करेल मी याला. बोल ना. आठवते तुला, तू मला म्हटली होती ज्या दिवशी तू टिंडीची भाजी केली होती, काय तू काय म्हटली होती मला काय की तू जोपर्यंत भाजी पोळी प्रॉपरली नाही खाणार तोपर्यंत मी तुला काहीच नाही करू देणार. आठवते त्या दिवशी मला कोल्ड कॉफी आणि पनीर टिक्का करायचा होता. आता एवढे दिवस झाले तुझे म्हणते मी ते खातोय, थोडं थोडं जरी असलं तरी. पण डॉक्टरने म्हटलं माझ्या कशाला एवढा प्रॉब्लेम आहे तरी मी खात होतो, तर काय करू देशील आज प्लीज? प्रॉमिस मी घाण नाही करणार. आणि त्यातल्या त्यात माझ्याकडे मॅचिंग असं बॉटल ग्रीन कलरचं अस्तरही नव्हतं त्या स्लीव्जला लावण्यासाठी, तर जे होतं त्यात मी ते आज लावून घेतलं, कारण भरपूर दिवस झाले ते पडलेलं होतं आणि आज कसं तरी मला ते काम कंप्लीट करायचंच होतं. फारसं काही वाटत नव्हतं, दिसत नव्हतं एवढं शिवून झाल्यानंतर. ह्या ब्लाऊजला फायनली स्लीव्ज लावून झालेले आहे, खूप छोट्या झालेल्या आहेत त्या. मला डाऊट आहे की आता घातल्यानंतर ते किती लहान होतील, म्हणजे मी कम्फर्टेबल असेल का नाही त्याच्यात काय माहिती, कारण साडी कमी नको पडायला म्हणून मी खूप कमी पट्टा काढला होता साडीचा, एक 4 ते 5 इंचाचा. त्यात पण आणखीन स्टिचिंग नंतर थोडंफार कमी होतच. तर आता ही बाई आहे बऱ्यापैकी, तरी 3.5ची बाही झालेली आहे, होईल मला बरोबर. थोडीशी शॉर्ट होईल पण मग ठीक आहे, तरी सुद्धा एवढं शॉर्ट मी आत्ता घालत नाही, आधी घालत होती. पण वाया जाण्यापेक्षा एवढं सगळं ब्लाऊज छान शिवलेलं होतं मी, फक्त ते लेस लागून खराब झालं. तर हे झालेलं आहे. आधी काय हवंय तुला? गोळ्या घे ना, औषध घे पटकन. खा. तर हे झालेलं आहे. आता एक कटिंग करून ठेवते आणि मग बाकीचं सगळं आवडते. इतका सगळा पसारा झालेला आहे. आता 3 वाजत आलेले आहेत आणि आताशी मी कपड्यांचं मशीन लावलं, कारण आधीने लेट आंघोळ केली. त्यानंतर भांडी पडलेली किचनवर, ते तेवढंच आवडते. पण हे आता हे झालेलं आहे. एक ब्लाऊज आता कटिंग करून ठेवते. तर हे ना मी असे पॅटर्न काढलेले म्हणून मला सोपं पडतं, पटकन मी त्याला कटिंग करून ठेवू शकते आणि हळूहळू शिवू शकते. तर हे आता शिवायचं आहे. हे सुद्धा पॅटर्न मी ठेवते, एखाद्या ब्लाऊजला करेल मी अशी स्लीव्ज फ्रीलवाली. मी अजूनपर्यंत एकही नाही शिवलेलं असं. हे थोडंसं आवडते इथलं आणि मग कट करते. थोडंसं बाहेर आता देवाचं वातावरण, म्हणजे पावसाचं वातावरण थांबलेलं आहे आणि नॉर्मल असं ऊन पडलेलं आहे. खूप छान वाटतंय. असं वाटतं की वर जावं थोडंसं, कारण 2-3 दिवस झाले घरातच आहे मी, अजिबात कुठे बाहेर पडणं नाही झालेलं. थोडंफार चालायला वर जावं असं वाटते, पण मग घरातलं मग ते तसंच राहील. बघूया आता हे एवढं कट करते, वेळ राहिलं तर मग वर जाऊन येईल थोड्या वेळ. खराब होत चालले ते पॅटर्न. परत त्याला चांगलं एखाद्या कडकवाला पेपर मागून, हार्डवाला, त्यावर परत कटिंग करून घ्यायला लागणार आहे. नसेल आधी उद्या स्कूल, मला असं वाटतं एकादशीमुळे सुट्टी असेल. 4था शनिवार आहे ना, एकादशी पण आहे, 4था शनिवार पण आहे, त्यामुळे देऊ शकतात सुट्टी. हो, पाणी पण भरपूर पी आणि औषधी घे तुझी. आता ते बघ तिथे तो हे दिसतंय ना, ते पेपर बॉक्स आहे तो, हा त्याच्यात गोळा करून ते बघ वर तुझ्या स्टडी टेबल वर. हा तो आण माझ्याकडे, मी सांगते तुला. हो ते पण संपवायचंय, ते पण घ्यायचं. मगच काय बरं होणार आहे. इंजेक्शन सलाईन का लावले मी? घे. हे अर्धी का? अर्धी घ्यायची.
तू तर बोल ना की त्यांनी हे दिलेले. आणि इंजेक्शन मध्ये टाकून दिलं, पण मला वाटतं सर्दीची पण द्यायला होती. वाटलं तर आहे घरात सर्दीची, पण आता नको घेऊया गोळ्यांसोबत. गोळ्या गोळ्या कमी, पण स्वेटरचे बटन जास्त वाटतंय. हे पहा. हो. आणि खूप जास्त लेट झालं होतं. माझ्या नंतर लक्षात आलं, काल रात्री जर का मी हे ब्लाऊज कट करून ठेवलं असतं तर आज दिवसभरात थोडं थोडं करून मी कसं तरी त्याला पूर्ण शिवलंच असतं. कारण उद्याला एकादशी आहे, मी विसरले होते आणि मला एकादशीला ही साडी नेसायची होती, कारण खूप आवडते मला. 1-2 जणींना दाखवली, त्यांना पण खूप आवडली. छान दिसेल नेसून झाल्यावर म्हणत. आणि त्यामुळेच आता साड्या भरपूर आहेत माझ्याकडे, पण हीच नेसायची असं ठरवलं आहे. बघूया रात्रभरमध्ये झालं तर, जमलं तर मी त्याला कंप्लीट करेलच आता रात्री. मोजून 5 मिनिटात ह्या असे जर का पॅटर्न आपण काढून ठेवलं तर 5 मिनिटात हे होते, आखून होतं आपलं आणि लगेच 5 मिनिटात कटिंग करून होतं. आणि माझं काय झालेलं आहे, मला स्वतःचं माप एकदम परफेक्ट जमलेलं आहे आता माझं, तर मी ते एकदाच काढून ठेवलेलं आहे. आणि बाहेरचे ब्लाऊज मी जेव्हा शिवत होती ना, तर तेव्हा माझ्याकडे आणखीन पॅटर्न होते जे की नंबरनुसार मी कट करून ठेवले होते, पण ते सगळे हरवले आता इकडे शिफ्टिंग झाली तेव्हापासून. आणि त्यानंतर मी बाहेरचे शिवतच नाही, तर मी त्यांना शोधलं नाही कुठे गेले काय गेले, आणि पेपरमध्ये कटिंग केली होती त्यामुळे ते खराबही झाले असतील. आणि सुरुवातीला मी खूप अशी डिझायनर वगैरे ब्लाऊज शिवायची, पण काय माहिती आता मला सध्या असं वाटायला लागलं की जेवढं सिम्पल तेवढं ब्लाऊज छान दिसतं आणि बऱ्याच साड्यांवर आपण त्याला मॅच करू शकतो, मिसमॅच. किंवा मग ते खूप जास्त डिझाईन घेतलेली किंवा वर्क वगैरे हे मला जरा आत्ता मला आवडत नाही आहे सध्या तरी. आधी मी शिवलेली तशी ब्लाऊजं, पण आता मला सिम्पलच ब्लाऊज आवडतात. म्हणजे मला असं वाटतं की सिम्पल ब्लाऊज जर शिवलं तर ते कधीच आउटडेटेड होत नाही किंवा त्याची फॅशन जात नाही. कधीही घातलं तरी ते छानच वाटतं. तर त्यामुळे मी तसं शिवते. फार तर मी गड्यांमध्ये व्हरायटीज घेते, स्क्वेअर घेते, कधी गोल घेते किंवा मटका गडा, बस एवढंच काय ते. बाकी मी कुठलीच डिझाईन वगैरे करत बसत नाही. आणि ह्या ब्लाऊजला डिझाईन खूप छान आहे, स्लीव्जवर खूप छान आली असती, पण झालं असं आहे की एकाच बाजूला आहे 3, म्हणजे धड एक स्लीवसुद्धा त्याच्यात पूर्ण होणार नाही. तर मग मी काहीतरी करूयात म्हटलं त्याचं, तर तेच विचार करत होते. तर 3 त्याच्यावर असे फुलपाखरू आहेत, तर ते मला वाटते की त्यांना कट करून वेगवेगळं करावं लागेल आणि तसं नंतर काहीतरी ते त्याला लावावं लागेल वरनं, असं मला वाटतंय. बघूया आता काय होतं. पण सगळ्यात आधी तर मला त्याच्यावर जी काही डिझाईन होती तर ती सरळ घ्यायची होती, म्हणजे असं कोयऱ्यांचा आकार आहे त्याच्यावर, तर ते मला सरळ हव्या होत्या. तर त्या हिशोबाने मी आता आधी हे सगळे पार्ट ठेवून कट करून घेते आणि स्लीव्ज आता बघूया लास्टला कसं जमतं ते, कसं कट करायला लागेल ते. तर हे असे 3 फुलपाखरू आहेत, 3च होते ते. आणि बाही कटिंग करताना व्यवस्थित आले नसते म्हणून मी त्यांना असं सेपरेट करून घेतलं. एक पाठीवर लावेल, बघते आता कसं लावायचं, म्हणजे कसं लावता येतं ते. एखाद्या वेळेस हात शिलाई करायला लागेल. एक पाठीवर लावते आणि 2 स्लीव्जवर. आणि त्यानंतर आता सगळ्यात आधी तर हे आवरते, कारण मला क्लायंटचा फोन झालेला आहे, एक अर्ध्या तासात येते ते म्हणताय. तोपर्यंत मी हे आवरते म्हणजे ते सगळं जे काही कटिंग केलेलं आहे त्यात ते कापड पडलेले खाली, ते उडालेले छोटे तुकडे आणि दोरे झालेले सगळे, तर ते आवरते. किचनमध्ये भांडी पडलेले ते आवरते आणि आधी कपडे वाळत घालते. थोडंसं आता पावसाचं वातावरण थांबलेलं वाटतंय, पण बघते आता काही खरं नाही, म्हणजे सुरूसुद्धा होऊ शकतो पाऊस 5 मिनिटात. ते नंतर बघते कपडे वगैरे रात्रीसुद्धा मी या दोरीवर वाळत घालून देते इकडे, तर तो तर काही प्रॉब्लेम नाही. आधी भांडी आवरते आणि हे सगळे कापड गोळा करते. इथे हा बेड खाली करावा लागेल. ह्या बेडमुळे सुद्धा माझी कामं खूप सोपी झालेली आहे. खाली बसून कट करायला खूप कंटाळा येतो ब्लाऊजला वगैरे, यावर उभं राहून पटकन कट करता येतं. सध्या ते ठेवते, खालचा आवरते तोपर्यंत. ही एवढीशी घाण पडलेली घरात. तांदूळ थोडेच राहिलेले आहेत आता चिमण्यांना घालण्यासाठी. एवढं घाबरतात ते, मी फक्त इथे उभी तेव्हा अशी किती जण उडून गेले. आणि हे बर्ड्स फीडर परवाच भरलं होतं तेव्हा असे पूर्ण खाली झालं ते. आता हे पाणी पडतंय ना पावसामुळे, बाहेर कुठे खायला त्यांना सगळं ओलं झालेलं आहे, म्हणून भेटत नाही, म्हणून बहुतेक ते लवकर खाली झालेलं असावं. तर आत्ता नाही बाहेर पडत मी, ते उडून जातील. बघूया नंतर ते नसतील तेव्हा ते भरून ठेवेल मी आता. आणि तांदूळसुद्धा आता एवढेच राहिलेलेत, आणायला लागतील आता. तर संध्याकाळचे 4 वाजले होते आणि अजूनसुद्धा माझी सकाळची भांडीसुद्धा धुवून झालेली नव्हती. तर
ती मी आता आधी धुवून घेते, कारण आवांचा फोन झालेला आहे की थोड्या वेळात येतोय घरी म्हणून. पण एवढ्या लवकर ते काही येणार आणि थोडा वेळ म्हणजे त्यांना अजून 1 तास तरी लागेलच. पण मग ते आल्यावर खूप पाऊस सुरू आहे बाहेर तर आणि वातावरण खूप गारच आहे, तर चहा वगैरे बनवायला लागेल म्हणून म्हटलं आधी भांडी स्वच्छ करून घेते, कारण चहाची भांडीसुद्धा सकाळची मी तशीच ठेवलेली होती. आणि ते ब्लाऊज मला काहीही करून आज कंप्लीट करायचं होतं, कारण इकडे तिकडे त्याचे सगळे कापड पडत होते आणि माझ्याच्याने हरवतात बऱ्याचदा पार्ट, म्हणून म्हटलं ते करून घेते आधी, नाहीतर बोमत झाली असती. एक तर साडी कट करून झाली होती आणि ब्लाऊजही हरवलं असतं, तर त्यामुळे ते करून घेतलं. त्यानंतर ही भांडी आवरायला घेतली आणि ते ताईंचा फोन झालेला होता अर्ध्या तासात येते असं, पण त्यांना थोडं लेट झालं होतं, कारण पाऊस सुरू झाला होता. थोडा पाऊस थांबला तेव्हा मग त्या आल्या आणि त्या येत आहे तोपर्यंत मग काही न करण्यापेक्षा थोडासा आराम करायचा होता. खरं तर मला सकाळपासून उभीच होती, पण म्हटलं आता हे आवरून घेते, जर का आता पडले तर परत उठणं नाही होणार. आणि नेमकं ज्या दिवशी घाई असते किंवा असं काही असतं तेव्हा काही ना काही वाढीव काम होतंच. तर हे सगळं आवरत असताना पटकन मी पाऊस थांबला आहे, मला वाटलं की ते आता येतीलच म्हणून आवरायला गेले, किचन वगैरे क्लीन करायला गेले. तर जी काही भाजी मी आत्ता थोड्या वेळापूर्वी थोडीशी होती शिल्लक सकाळची, तर ती एका वाटीत काढून ठेवली होती आणि माझाच त्याला धक्का लागला आणि ती पूर्ण किचनवर सांडली गेली. तर मला धुवायचं नव्हतं, पण पूर्ण किचन धुवून काढायला लागलं, कारण ऑलरेडी वातावरण असं आहे की ते वाढत नाही आहे लवकर, पण तरीसुद्धा मला ते धुवायला लागलं. काय कार्टून बघशील का? कार्टून बघायचं तुला? दादा बोलवतो. अरे भैया सारखं भैया काय घाबरस तांबाई साधी सर्दी झाली तुला, तिकडे बेस. वायफाय चालू कर तुझं. ते नाव काय रे? तुझं नाव काय आहे तुझं? दोघं चालू आहे. नेट चालू ना? हां मग नेट तर सुरूच आहे ना. तर त्या ताईंच्यासोबत त्यांचं बाळही आलेलं होतं, मुलगा होता आणि आधीला तर लहान मुलं खूप आवडतात, तर त्याला मी त्याच्याजवळ बसायला सांगितलं. तो घाबरत होता सुरुवातीला, पण मग कार्टूनचं नाव सांगितलं तर गेला बसायला. तर असो आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.